हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बोलणार आहोत एचएससी बोर्डाच्या पेपर पॅटर्न बद्दल आणि चॅप्टर वाईज वेटेज बद्दल. बऱ्याच लोकांना याची आयडिया असणार आहे, पण ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी हा एक फायदेशीर व्हिडिओ असणार आहे. एचएससी बोर्डचा पेपर जो आहे तो किती मार्क्सचा बघायला मिळतो बायोलॉजी सब्जेक्टचा, तर तो तुम्हाला 70 मार्क्सचा बघायला मिळतो. 70-30चा पॅटर्न आहे. 30 मार्क्सच्या प्रॅक्टिकल एक्झाम्स तुम्हाला बघायला मिळतात आणि 70 मार्क्स जे आहे तुमचा थिओरिटिकल पेपर जो आहे तो बघायला मिळतो. आता या 70 मार्क्सचा पेपर खरंच 70 मार्क्सचा आहे का? तर नाही. ऍक्च्युअली पेपर ऑप्शन सकट असतो, त्यामुळे टोटल जे काही मार्क्स आहेत ते 98 बघायला मिळतात. 98 मार्क्स पैकी 98 मार्कांपैकी तुम्हाला 70 मार्काचा पेपर जो आहे तो लिहायचा असतो, सो दॅट तुम्हाला कंप्लीट जे आहे ते थिओरिटिकल पार्ट करता येईल. आता या 70 मार्काचं जे काही आपण म्हणू की डिव्हिजन आहे, जो काही विभागणी आहे ती कशी केली आहे ते आपण समजून घेऊया. सो जसं मी म्हटलं की टोटल मार्क्स किती आहेत आपले? टोटल मार्क्स आहेत 70. आणि मी खाली अजून मुद्दाम लिहून ठेवतो, ऑप्शन जर बघायला गेले तर ते 98 मार्क्सचा पेपर जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये हे जे 70 मार्क्सचं डिव्हिजन आहे ते कसं बघायला मिळतं, तर तुम्हाला ते बघायला मिळेल 4 वेगळ्या वेगळ्या सेक्शन्समध्ये. सो पहिला सेक्शन बघायला मिळतो सेक्शन 1 किंवा सेक्शन ए आपण त्याला म्हणूया. आता हा जो सेक्शन ए आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय गोष्टी आहेत, तर सेक्शन ए जो आहे त्याच्यामध्ये 2 महत्वाचे प्रश्न येतात. सो त्याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो आहे एमसीक्यूचा, ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असं म्हणतो. सो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघायला मिळतात. आता हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किती असतात? सगळ्यांना आयडिया असेलच की 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडे. 10 क्वेश्चन्स जे आहेत त्याचे बघायला मिळतात. 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. आता याच्यासोबतच तुम्हाला अजून एक गोष्ट बघायला मिळते ह्या सेक्शन 1 मध्ये, जी सेकंड गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो आन्सर इन 1 सेंटेन्स. आणि हे फार महत्वाचं आहे की आन्सर इन 1 सेंटेन्स. याचा अर्थ इथे आन्सर जे आहे ते तुम्हाला खूप मोठं अपेक्षित नसतं. आयदर 1 वर्ड किंवा 1 सेंटेन्स एवढंच आन्सर इथे अपेक्षित असतं. आणि ह्याचे किती प्रश्न बघायला मिळतात, तर याचे साधारणतः बघायला मिळतात 8 क्वेश्चन्स. सो 8 क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला याचे बघायला मिळतात. हा सेक्शन ए आहे साधारणतः 18 प्रश्नांचा. आता सेक्शन ए ला टोटल मार्क्स किती दिलेले आहेत, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मी इथे म्हटलं की ऑप्शन सकट 98, तर सेक्शन ए जो आहे त्या सेक्शन ए मध्ये कुठल्याही प्रकारचे ऑप्शनल क्वेश्चन्स जे आहेत ते नसतात. सो नो ऑप्शन्स. सेक्शन ए मध्ये कुठल्याही प्रकारचे ऑप्शन्स नाही आहेत. जेवढे क्वेश्चन्स दिले आहेत तुम्हाला कम्प्लिटली अटेम्प्ट करणंच आहे. मग सर ठीक आहे, हे अटेम्प्ट करणंच आहे, पण प्रत्येकी मार्क किती? सो सेक्शन ए मध्ये प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला एकच मार्क बघायला मिळतो. म्हणजे एमसीक्यू पण तुम्हाला 1 मार्क्सचा बघायला मिळेल आणि 1 मार्कचा हा जो काही 1 सेंटेन्स आहे तो बघायला मिळेल. सो इथेही 1 मार्क, म्हणजे हेही टोटल मार्क्स झाले 10 मार्क्स आणि हेही झाले टोटल 8 मार्क्स. असा सेक्शन ए जो आहे तो 18 मार्क्सचा तुम्हाला बघायला मिळतो. क्वेश्चन 1 आणि 2 जे आहेत एमसीक्यू आणि 1 सेंटेन्सचे बघायला मिळतात. आता इथे एक मुद्दा मी तुम्हाला सांगेल, थोडंसं एचएससी बोर्डाचं एक्झामिनेशन मी स्वतःही केलं आहे, त्यामुळे थोडीशी एक आयडिया देऊ शकतो. ते म्हणजेच सेक्शन ए जो आहे त्याच्यामध्ये कधीही मार्क्स कट होत असताना, जर समजा तुम्ही एखादा प्रश्न चुकलात तर मार्क्स कट होत असताना अर्धा मार्क नाही मिळत, तुमचा एकतर मार्क पूर्णच निघून जातो. सो एखाद्या एमसीक्यूचा आन्सर तुम्ही चुकलात तर ऑफकोर्स ते तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, तिथे 0च मिळतील. बट इव्हन इन आन्सर इन 1 सेंटेन्स, जर समजा एक्झामिनर चेक करत असताना त्याला दिलं गेलेलं जे काही मॉडेल आन्सर आहे त्याच्यामध्ये जे उत्तर आहे ते उत्तर आणि तुम्ही लिहिलेलं उत्तरपत्रिकेतलं उत्तर हे मॅच नाही झालं किंवा जवळपास पण नाहीये, तर त्याचे तो अर्धे मार्क नाही देणार की बाबा थोडंसं बरोबर आहे म्हणून मी 1च्या ऐवजी अर्धा देतो, अर्धा मार्क मिळत नाही. सो सेक्शन ए मध्ये कधीही हाफ मार्क्स नसतो, डिरेक्टली 1 मार्क कट होऊन जातो. सो ही फार महत्वाची गोष्ट आहे जी बऱ्याच लोकांना आयडिया नसते की सेक्शन ए मध्ये काय गोंधळ चालतो. सो नो हाफ मार्क्स, हेही इथे मुद्दा मी लिहून ठेवतो. ऑप्शन्स पण नाहीयेत आणि हाफ मार्क देखील नाहीये. एक तर बरोबर किंवा चूक हे 2च निकष जे आहे ते सेक्शन ए मध्ये बघायला मिळतात. आता नंतर अत्यंत दुसरा महत्वाचा जो सेक्शन बघायला मिळतो, अत्यंत महत्वाचा सेक्शन जो आहे तो आहे सेक्शन बी जो आहे तो सेक्शन बी. आता हा जो काही सेक्शन ए नंतरचा येणारा सेक्शन बी आहे त्याची काय कहाणी आहे? सेक्शन बी मध्ये तुम्हाला जे प्रश्न बघायला मिळतात ते कोणते असतात? इथे मी मुद्दाम 3 नंबरचा देतो. सो इथे तुम्हाला बघायला मिळतात आन्सर इन शॉर्ट. एकंदरीत अशा प्रकारचा हा एक सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जे आहे ते एक्सप्लेन करायची असते आन्सर इन शॉर्ट ह्या एरियामध्ये.
साधारणतः किती आन्सर इन शॉर्टचे प्रश्न आम्हाला विचारले जातात. सो जर बघायला गेलात तर तुम्हाला टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जातात 12 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि प्रत्येकी प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क बघायला मिळतात. सो 12 प्रश्नांसाठी तुम्हाला विचारले गेले 12 प्रश्नांसाठी तुम्हाला 2 मार्कच आहे ते मिळतात. मग सर हे 12×2 = 24 मार्क झाले. बट इथे थोडीशी गंमत आहे. इथे सेक्शन बी मध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं की ऑप्शन्स असतात. म्हणजे हे जे काही 12 क्वेश्चन्स आहेत हे ऑप्शन्स आहे, याच्यापैकी लिहायचे फक्त 8च आहेत. सो इथे गंमत आहे ती म्हणजेच काय, एनी 8 ची. सेक्शन ए मध्ये एनी 8 म्हणजे 12 पैकी कुठलेही 8 तुम्ही लिहू शकतात. सो या 12 पैकी आपण 8 लिहितो आहे, प्रत्येकी 2 मार्काचा. म्हणजे टोटल जो काही सेक्शन आहे तो किती मार्क्सचा झाला आपला, 16 मार्क्सचा झाला. सो सेक्शन बी जो आहे तो 16 मार्क्सचा झाला. सेक्शन ए साधारणतः 18 मार्क्सचा, सेक्शन बी जो आहे तो 16 मार्क्सचा झाला. मी विदाउट ऑप्शन हे सांगितलं, विथ ऑप्शन जे आहे ते 24 मार्क्सचा तो झालेला आहे. इथे हा लक्षात घ्यायचा. हे 2 सेक्शन झाले. आता आपण जाऊया पुढच्या 2 सेक्शन्सकडे. मी थोडं हे रफ करतो. आय होप तुम्हाला पहिल्या 2 सेक्शनची जी काही ब्रीफ आयडिया जी आहे ती इथे आलेली असेल. सो हे 2 सेक्शनची ब्रीफ आयडिया तुम्हाला इथे आली असेल. लेट्स हेड ऑन टू द नेक्स्ट 2 सेक्शन्स. जे रिमेनिंग 2 आहेत त्यांच्याकडे जाऊया. सो पुढचा जो सेक्शन बघायला मिळतो तो आहे सेक्शन सी. सेक्शन सी बघायला मिळेल. आता हा जो काही सेक्शन आहे त्याची काय गंमत आहे. सेक्शन सी जो आहे हा HSC बोर्डाच्या बायोलॉजीच्या पेपरमध्ये सगळ्यात लेंदीएस्ट, सगळ्यात मोठा सेक्शन तुम्हाला बघायला मिळतो. बरेच लोक याला खूप दुर्लक्ष करतात, मी असं म्हणेल. बट सगळ्यात जास्त स्कोरिंग, सगळ्यात जास्त लेंदीएस्ट सेक्शन हा आहे. आता इथे बरेच जण गल्लत करतात सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये. बऱ्याच लोकांना सेक्शन डी खूप जास्त लेंदीएस्ट, म्हणजे खूप जास्त वेळ खाऊ वाटतो. पण खरं तर वेळ खाणारा हा सेक्शन सी, सगळ्यात मोठा दुश्मन जर म्हणायचं झालं तर सेक्शन सी आहे. कसं काय, त्या सेक्शन सी मध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात ते कोणते बघायला मिळतात. तर सेक्शन सी मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते असतात आन्सर इन ब्रीफ. सो आन्सर इन ब्रीफ. आन्सर इन ब्रीफचा अर्थ असा होतो की अशा प्रकारचे प्रश्न ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला खूप कमी शब्दात थोडक्यात नाही द्यायचंय किंवा खूप जास्त डिटेलमध्ये पण नाही द्यायचंय, बट एक सफिशियंट अमाऊंट ऑफ डेटा तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हणजे अत्यंत व्यवस्थित मापक शब्दामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे. असं आन्सर इन ब्रीफ तुम्हाला बघायला मिळतं. आता आन्सर इन ब्रीफचे टोटल प्रश्न किती बघायला मिळतो तुम्हाला. अगेन इथे पण जो काही प्रकार आहे, इथे पण जी काही गंमत आहे ती तुम्हाला बघायला मिळेल साधारणतः 12 प्रश्नांची. सो इथे आन्सर इन ब्रीफचे पण तुम्हाला साधारणतः 12 क्वेश्चन्स जे आहे ते बघायला मिळतात. पण 12 भले क्वेश्चन्स बघायला मिळतात, पण 12च्या 12 लिहायचे का आपल्याला, नाही. इथे 12 पैकी आपल्याला लिहायचे असतात अगेन एनी 8. सो 8 प्रश्न लिहायचे आहे. 12 पैकी आपल्याला इथे 8 प्रश्न पूर्ण करायचे आहेत. आणि हे प्रश्न आहे किती मार्काला सर. सो साधारणतः प्रत्येक प्रश्न आहे 3 मार्काला. सो 3 मार्काला पुरेल इतकं कंटेंट लिहिणं अपेक्षित आहे. मग 12 मार्काचे प्रश्न आहेत, 3 मार्कासाठीचे 12 प्रश्न आहेत आणि 12 पैकी 8 लिहिणं अपेक्षित आहे. 8 त्रिक जर आपण केलं तर साधारणतः एक 24 मार्काचा जो काही एरिया आहे तो होऊन जातो. सेक्शन सी टोटल बनतो 24 मार्क्सचा. 24 मार्क्सचा सेक्शन आहे. सगळ्यात मोठा मार्किंगचा सेक्शन आणि सगळ्यात जास्त वेळ खाणारा सेक्शन आहे. तर जनरली मी जेव्हा पण कोणताही HSC बोर्डचा स्टुडंट विचारतो की सर पेपर पॅटर्न जसं आहे त्याच्यामध्ये नक्की कोणता सेक्शन आपण पहिले अटेम्प्ट करायला हवा, तर त्याला मी थोडंसं सजेशन देतो की सेक्शन सी जर पहिले घेता आला तर तो तुम्हाला खूप उत्तम ठरतो. मी हवं तर हे सगळं पेपर पॅटर्न संपून झालं का त्यानंतर एक बेसिक आयडिया तुम्हाला देईल की पेपर कसा लिहावा, त्याच्याबद्दल एक बेसिक ब्रीफ आयडिया तुम्हाला मी देतो. सो सेक्शन सी नंतर जो लास्ट सेक्शन बघायला मिळतोय तो आहे सेक्शन डी. सेक्शन डी, सेक्शन डी बघायला मिळतो आहे. आणि सेक्शन डी मध्ये इथे आहे, तर सेक्शन डी आहे बराच डिटेल वाला भाग. सो साधारणतः इथे आन्सर इन डिटेल असा हा भाग बघायला मिळतो. इथे आन्सर्स अत्यंत डिटेलमध्ये हवे असतात. जेवढ्याही टर्मिनॉलॉजीज तुम्हाला विचारल्या गेल्या आहे, जेवढाही थेरॉटिकल भाग तुम्हाला विचारला गेला आहे, त्यात तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं कंटेंट देणं, लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या HSC बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये जितकंही एरियाज तिथे मेन्शन्ड आहेत, ज्या ज्या गोष्टी त्या मेन्शन्ड आहेत, त्या तुम्हाला अत्यंत समर्पक शब्दांमध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि उत्तर देणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत की खूप लेंदी लिहा, पण मी असं म्हणतो आहे की समर्पक शब्द म्हणजे अत्यंत मोजके शब्द पण इन्फॉर्मेटिव्ह, खूप जास्त माहिती देणारे शब्दांचा वापर करून तुम्हाला हे उत्तर देणं अपेक्षित असतं. सो इथे सेक्शन सी पेक्षा आन्सर्स नक्कीच मोठे असणार आहे, वेळ खाणार आहे, पण प्रश्नांची जी क्वांटिटी आहे, प्रश्नांचा जो नंबर आहे तो फार कमी आहे. मग तुम्हाला सर किती आहे. सो आन्सर इन डिटेलमध्ये तुम्हाला किती प्रश्न मिळतात साधारणतः, तर मिळतात तुम्हाला 5 प्रश्न. सो आन्सर इन डिटेलमध्ये टोटल तुम्हाला किती प्रश्न मिळतात, सॉरी जस्ट अ मिनिट.
गोंधळ. सो मिळतात किती प्रश्न? 5 प्रश्न. ओके, 5 प्रश्न तुम्हाला मिळतात. पण 5च्या 5 प्रश्न लिहायचे का आपल्याला? ऑफकोर्स नॉट. 5च्या 5 प्रश्न लिहायचे नाही आपल्याला. आपल्याला लिहायचे फक्त किती प्रश्न आहेत? साधारणतः 3. एनी 3 कंडिशन तुम्हाला इथे बघायला मिळते. सो हे 5 प्रश्न जे आहेत ते प्रत्येकी किती मार्क्सला विचारले गेलेले आहेत? 4 मार्क्ससाठी विचारले गेलेले असतात. सो टोटल क्वेश्चन्स किती मार्काचे बनतात? सो 4 त्रिक 12. तर हा सेक्शन 12 मार्क्सचा तुम्हाला बघायला मिळतो. असा हा ओव्हरऑल पेपर पॅटर्न आहे 4 सेक्शन्सचा. तर इथे मी सगळे क्वेश्चन्स किती मिळतात, किती प्रकारचे एरियाज आहेत जिथे आपल्याला मार्क किती टोटल असतात आणि त्यांचं डिव्हिजन कसं झालं आहे त्याचा एक आयडिया दिली. सो हे टोटल 70 मार्क्स आणि त्या 70 मार्क्सला कमवण्यासाठी टोटल आम्हाला दिलेले 98 मार्क्स जे आहे ते बघायला मिळतात. मी 98 मार्क्स कसे काय म्हणतोय? ते जे ऑप्शन्स आहेत त्यांचेही मार्क्स मी काउंट केले. म्हणजे सेक्शन ए जो आहे तो 18 मार्क्सचा झाला, तो तर तसाच राहणार, त्याच्यात ऑप्शन नव्हतेच. पण सेक्शन बी जो आहे त्याच्यामध्ये 12 क्वेश्चन्स होते 2 मार्कात, ते 12 दूने 24 मार्क्स झाले. प्लस इथे पण जर बघितलं तर 12 त्रिक 36 मार्क्स हे होतात आणि इथे 5 चोक 20 मार्क्स जे आहे ते होतात. मग टोटल जर तुम्ही कराल तर सगळ्या सेक्शनची विथ ऑप्शन तुम्हाला 98 येताना बघायला मिळते. आणि त्या 98 पैकी तुम्हाला जे दिलेले आहेत की किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं गरजेचं आहे, तर टोटल जो काही स्कोर आहे तो 70 होतो. असा हा ओव्हरऑल पेपर पॅटर्न. आता आपल्याला जे बघायचं आहे पुढचा तो चॅप्टर वाईज वेटेज बघायचा आहे. तर पटकन आपण त्याच्याकडे जाऊया, चॅप्टर वाईज वेटेजकडे. मीनवाईल एक बेसिकशी आयडिया फक्त मी देईल की जेव्हा पण तुम्ही पेपर राईट करायला जातात तेव्हा पेपर राईट करत असताना ज्या लोकांना आयडिया नाही त्या लोकांना मुद्दाम सांगतो, एचएससी बोर्डाचा पेपर लिहित असताना, बायोलॉजीचा पेपर लिहित असताना तुम्ही जे 4 सेक्शन दिले आहे त्यातला कोणताही एक सेक्शन निवडू शकतात पहिले लिहिण्यासाठी. असं काही मॅन्डेटरी नाहीये की तुम्ही सेक्शन एच पहिले लिहा, बीच लिहा, मग सी लिहा आणि मग डी लिहा. असं काही मॅन्डेटरी नाहीये. तुम्ही सेक्शन डी पण पहिले घेऊ शकतात, मग सेक्शन ए घेऊ शकतात, मग परत बी घेऊ शकतात, सेक्शन सी घेऊ शकतात. तुम्ही सिक्वेन्स उलटा पालटा करू शकता, तसा इश्यू नाहीये. पण तुम्ही सेक्शन सुरू केल्यानंतर तो संपवणं गरजेचं आहे. जो सेक्शन तुम्ही सुरू केला आहे तो पूर्ण संपवा आणि मगच दुसऱ्या सेक्शन हात लावा. ते जास्त कामाची गोष्ट खरं तर होते. याच्याने एक्झामिनरला पेपर चेक करणं फार सोपं होतं आणि मग जे काही सायकोलॉजिकल चेंजेस आहे ते बरेच वाचवता येतात. सायकोलॉजिकल डिफरन्सेस इन मार्क्स जे आहे ते थोडेसे वाचवता येतात, असं म्हटलं तरी पण चालेल. म्हणायचा अर्थ इतकाच की जर तुम्ही सेक्शन ए स्टार्ट केला आहे, सेक्शन ए मध्ये तुम्ही एमसीक्यूज जे आहे त्याचे आन्सर लिहून टाकले आणि तुम्हाला 1 मार्क्सचे क्वेश्चन्स जे आहे आन्सर इन 1 सेंटेन्स तुम्ही म्हणता की नंतर लिहूया, मी सेक्शन बी पहिले चालू करतो, मी आन्सर इन शॉर्ट पटकन लिहितो, मी सेक्शन सी चालू करतो, आन्सर इन ब्रीफ लिहितो आणि सेक्शन डी पण चालू करतो, आन्सर इन डिटेल पण मी लिहून टाकतो आणि मग ते 1 सेंटेन्सचे आन्सर आहे ते शेवटी लिहितो. तर असं करू नका. माझं असं म्हणणं की सेक्शन चालू केला आहे तर तो सेक्शन पहिले संपवून घ्या आणि मगच पुढे सेक्शन जो आहे तो तुम्ही कव्हर अप करण्यासाठी घ्या. तर हे थोडं सोपं पडतं. आणि जर विचारा की कोणता सेक्शन पहिले अटेम्प्ट करायला पाहिजे, तर सगळ्यात मोठा डोंगर पहिले चढला की त्यानंतर हलके हलके डोंगर चढायला काही जीवावरती येत नाही, अशी फिलॉसॉफी आहे. फिलॉसॉफी प्रत्येक वेळेस वर्क करण्याचं नाही, बट सांगायचा मुद्दा असा की सगळ्यात मोठा डोंगर आपल्या बायोलॉजीच्या पेपरमध्ये सेक्शन सीचा आहे. 24 मार्क्सचा सेक्शन आहे, खूप हेवी सेक्शन असतं, खूप लिखाणही असतं. तर जर पहिले ते होऊन गेलं तर फार फायदेशीर ठरतं. बिकॉज तुम्ही जेव्हा पेपरला बसतात तेव्हा तुमचा ब्रेन फ्रेश असतो, सगळे लॉजिक्स, सगळे रिझनिंग खूप स्ट्रॉंग असतात. तर फ्रेश ब्रेनने आन्सर कन्स्ट्रक्ट करणं फार इझी होतं आणि सेक्शन सी मध्ये ते खूप फायदेशीर ठरतं. तर सेक्शन सी जर पहिले घेतला, देन सेक्शन बी किंवा डी तुमचा चॉईस आहे तो घेतला. सो दॅट्स हाऊ यू कॅन मॅनेज युअर पेपर वेल, यू कॅन मॅनेज युअर टाइम वेल. तुम्ही तुमचा वेळ खूप चांगला मॅनेज करू शकतात आणि बायोलॉजीचा पेपर बऱ्याच वेळा पटकन पूर्ण करू शकतात. एक खंत बऱ्याच 12वीच्या मुलांची असते की एचएससी बोर्डचा पेपर, बाहेरचा पेपर पूर्ण नाही झाला, वेळ नाही पुरला, ही बऱ्याच वेळा खंत असते, बऱ्याच वेळा एक कंप्लेंट असते की खूप लिखाण होतं. ऍक्च्युली लिखाण खूप नाहीये, लिखाण मॅनेज कसं करताय त्याच्यावरती आहे. मग तुम्ही जो वेळ आहे तो मॅनेज करण्यासाठी सेक्शनची निवड, सेक्शन मधल्या प्रश्नांची निवड व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर तो भाग येतो तुमच्या पूर्ण पेपरच्या कम्प्लिशन मध्ये, वेळ जो आहे तो मॅनेज करण्यामध्ये. ओके, सो एक थोडक्यात मी थोड्याशा टिप्स देऊन गेलो की सेक्शन पेपर कसा पूर्ण करायचा, इतका तो भाग. आता आपण जो भाग आहे तो चॅप्टर वाईज वेटेजकडे जाऊया की नक्की किती वेटेज आपल्याला बघायला मिळतं चॅप्टर वाईज. ठीक आहे, चलो पुढे. सो वेटेजेसचा खेळ जो आहे तो अशा प्रकारे काहीतरी बघायला मिळतो. आता साधारणतः जर बघायला जाल तर बायोलॉजीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला 5 महत्वाचे युनिट्स जे आहेत ते बघायला मिळतात. आता कोणते कोणते आहेत त्यातला सगळ्यात पहिला जो युनिट बघायला मिळतो तो रिप्रोडक्शनचा बघायला मिळतो. मग रिप्रोडक्शन इन प्लांट्स आणि रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स, बोथ इन केस ऑफ लोअर अँड हायर, असं हे रिप्रोडक्शनचं युनिट बघायला मिळतं. विदाऊट ऑप्शन साधारणतः 12 मार्काचं वेटेज आहे आणि विथ ऑप्शन साधारणतः 16 मार्काचं वेटेज आहे या पहिल्या युनिटला. महत्वाचं युनिट आहे, खूप सारं कंटेंट या युनिटमध्ये बघायला मिळतं. पहिलं हे युनिट, सो प्लांट्सलाही आणि अॅनिमल्सच्या रिप्रोडक्शनला दोघांनाही जे वेटेज आहे ते सारखं बघायला मिळतं.
विदाऊट ऑप्शन 6 मार्काचं, म्हणजे काही जरी झालं तरी HSC बोर्डाच्या पेपरला 6 मार्काचं कंटेंट ह्या 2 चॅप्टर मधून येणार, म्हणजे येणार प्रत्येकी 6 मार्क्सचं. मग ते MCQच्या फॉर्म मध्ये येईल, 1 मार्कला येईल, 2 मार्कला येईल, 3 मार्कला येईल किंवा 4 मार्कला कुठल्याही सेक्शन मध्ये. पहिलं युनिट झालं का, जे दुसरं महत्वाचं युनिट आहे ते आहे आपण म्हणूया की इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनचं. म्हणजे इनहेरिटन्सचा जेनेटिक्सचा जो काही स्टडी आहे त्याचा हा युनिट बघायला मिळतो, जेनेटिक्सचा युनिट. आणि तिघही चॅप्टरला वेटेज सारखंच आहे, विदाऊट ऑप्शन 4 मार्काचं प्रत्येकी आणि विथ ऑप्शन साधारणतः 6 मार्काचं जे काही वेटेज आहे ते बघायला मिळतं. त्यामुळे ह्याच्यापैकी एखादा क्रॉस येणं किंवा एखादी प्रोसेस विचारणं, इव्होल्युशनचं एखादा मेकॅनिझम विचारणं, कुठला ना कुठला भाग जो आहे तो प्रत्येकी या चॅप्टरमधून येणार, एवढं नक्कीच खरं. त्यानंतर जर सगळ्यात मोठा युनिट जर बघायला गेलं आणि सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल युनिट जर बघायला गेलं तर हा तिसरा युनिट बघायला मिळतो, जो आहे फिजिओलॉजीचा. फिजिओलॉजी 2 गोष्टींची आहे. एक म्हणजे प्लांटची फिजिओलॉजी आहे, चॅप्टर नंबर 6 आणि 7, ज्यामध्ये प्लांट वॉटर रिलेशन आणि प्लांट ग्रोथ, मिनरल न्यूट्रिशन येतात. हे दोघेही प्लांट फिजिओलॉजीचे चॅप्टर्स बघायला मिळतात, ज्यांचं प्रत्येकी वेटेज विदाऊट ऑप्शन 5 आणि विथ ऑप्शन 7 मार्क्सचं बघायला मिळतं. पण त्यानंतरचे जे काही 2 जण येत आहेत ते आहे अॅनिमल फिजिओलॉजी, म्हणजे ह्युमन फिजिओलॉजीचे चॅप्टर्स, ज्यामध्ये रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा सगळ्यात जास्त 1 ऑफ द 2 वेटेज असलेला चॅप्टर, ज्याला विदाऊट ऑप्शन 7 मार्क्सचं आणि विथ ऑप्शन 10 मार्काचं वेटेज आहे. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा तो आहे 9th नंबरचा चॅप्टर, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ज्याचं वेटेज सगळ्यात जास्त आहे या पूर्ण सिलेबसमध्ये. विदाऊट ऑप्शन 8 मार्काचं वेटेज आहे, विथ ऑप्शन 11 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ह्या चॅप्टर मधून एखादा MCQ, एखादा 1 मार्क, एखादा 2 मार्क, एखादा 3 मार्क आणि एखादा 4 मार्क्स, सगळ्या सेक्शनमध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न येऊच शकतात असा असलेला हा चॅप्टर. त्यामुळे विथ ऑप्शन भले 11 मार्काचं नाही येऊ, बट विदाऊट ऑप्शन 8 मार्काचे बरेच प्रश्न ह्या चॅप्टरमध्ये येतात. त्यामुळे तो अनस्किपेबल, म्हणजे सोडला न जाऊ शकणारा, ऑप्शनला टाकला न जाऊ शकणारा चॅप्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्यानंतर आहे आपलं जे पुढचं युनिट बघायला मिळतं ते अप्लाइड बायोलॉजीचं बघायला मिळतं, म्हणजे जिथे बायोलॉजिकल नॉलेज अप्लाय करायचं आहे. त्यामध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसचं आहे, एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन अँड देन बायोटेक्नॉलॉजी. तिघांचे वेटेज वेगळे वेगळे आहे आणि या तिघांपैकी सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर आहे एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन, कारण की विथ ऑप्शन साधारणतः 6 मार्काचं वेटेज आहे आणि विदाऊट ऑप्शन 4 मार्काचं. आणि त्याचसोबत दुसरा सगळ्यात जास्त महत्त्वाचा तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, विदाऊट ऑप्शन 5 मार्काचं, विथ ऑप्शन 7 मार्काचं वेटेज बघायला मिळतंय. एकदा हे युनिट संपलं का त्यानंतर जे शेवटचं युनिट येतं ते तुम्हाला इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंटचं बघायला मिळतं, ज्यामध्ये ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन, इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, देन बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूजचं जे आहे तो युनिट बघायला मिळेल. विदाऊट ऑप्शन 3 मार्काचं प्रत्येकी, विथ ऑप्शन 4 मार्काचं प्रत्येकी वेटेज जे आहे ते ह्या 3 चॅप्टर्सला बघायला मिळतं. त्यामुळे असा हा ओव्हरऑल पूर्ण वेटेजचा जो काही खेळ आहे तो बघायला मिळतोय. तर जेव्हा पण तुम्ही बायोलॉजीचं प्रिपरेशन करत असाल तेव्हा हे वेटेज नक्कीच ध्यानात ठेवा आणि त्यावरून ठरवा की कोणत्या चॅप्टरला किती वेळ देणं गरजेचं आहे, किती कंटेंट मला लर्न करणं गरजेचं आहे. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना अंडरस्टँड झालं असेल की आपण अभ्यास करताना काय नक्की लक्षात घेतलं पाहिजे. ओके, सो चांगला अभ्यास करा HSC बोर्डचा. तुम्हाला येणाऱ्या HSC बोर्डच्या एक्झामसाठी खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांना पेपर जो आहे तो चांगला जाओ. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि हो, बायोनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बायोनिक्स अकॅडमीचं इंस्टाग्राम पेज आहे त्यालाही फॉलो करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.